नमस्कार मित्रांनो, आज मी अक्षय तृतीयानिमित्त माझ्या देवघरामध्ये उतरंड भरली आहे. ही उतरंड तुम्ही 5 घटांची किंवा 7 घटांचीही वापरू शकता. ज्यामध्ये तुम्ही हळद, कुंकू, इतर मांगल्याचे द्रव्ये, धान्य इत्यादी भरले जातात. त्यामध्ये सहसा तुम्ही गहू, तांदूळ, बाजरी, मूग, अख्खे मीठ किंवा तूर अख्खी, धने व इतर कडधान्यही भरू शकतात. मी या ठिकाणी 5 घटांची उतरंड भरली आहे. त्यापैकी सर्वात मोठ्या भांड्यामध्ये गहू, नंतर तांदूळ, धने, कुंकू आणि हळद टाकले आहे. तर गव्हाच्या ह्याच्यामध्ये मी 1-1 रुपयाचे नाणे ठेवले आहे. आता मंदिरामध्ये मला जिथे स्थापना करायची आहे त्या ठिकाणी मी ते लाल वस्त्र अंथरून ठेवलेले आहे. या लाल वस्त्रावर क्रमाने सर्वात आधी मोठा घडा आणि त्यानंतर त्यापेक्षा हळूहळू लहान होत गेलेले 5ही घट मी या ठिकाणी व्यवस्थित असे मांडून ठेवले आहे. माझ्याकडे 2 उतरंड असल्यामुळे मी 2 उतरंड भरत आहे. तुमच्याकडे 1 असेल तर ते तुम्ही 1ही भरू शकतात. 2 असतील तर 2 भरू शकतात. उतरंड ही वर्षातून 1 ते 2 वेळा भरली जाते किंवा काही लोक प्रत्येक पौर्णिमेलाही भरतात. तर ज्यावेळेस तुम्ही उतरंड भरत असतात किंवा बदलत असतात तर त्यावेळेस तुम्ही माता अन्नपूर्णेचा किंवा माता लक्ष्मीचं स्मरण करून त्यांचे मंत्र म्हणू शकतात की घरातील सुख समृद्धीसाठी तुम्ही ती प्रार्थना करू शकतात. जसं की अन्नपूर्णेचा मंत्र आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. किंवा तो येत नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः हा मंत्रसुद्धा म्हणत म्हणत ते उतरंड भरू शकतात. किंवा साधीशी एक प्रार्थना करू शकतात की जशी की हे अन्नपूर्णा माते, लक्ष्मी माते, माझ्या घरातली ही उतरंड नेहमी अन्नधान्याने भरलेली असू दे. घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये. सर्वांना सुख समृद्धी दे. अशी प्रार्थना करून तुम्ही ही उतरंड भरू शकतात. अशा प्रकारे मी 5 घटांचा हा उतरंड लावून घेतला आहे. आता याला आपण हळद, कुंकू, चंदन, अक्षता आणि फूल वाहून घ्यायचे. जर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला ही उतरंड बदलवायची असेल तर यात भरलेले जे आधीचे धान्य असते ते कचऱ्यात टाकून न देता ते पक्ष्यांना खाऊ घालावे किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करावेत. उतरंड भरून झाल्यावर मी गणेश आरती, माता लक्ष्मीची आरती आणि विष्णूंची आरती घेतली. त्यानंतर घालीन लोटांगण आणि कर्पूर आरती करून घेतली. आरती झाल्यावर तुम्ही गुळाचा, खडीसाखरेचा किंवा धने गुळाचा नैवेद्य दाखवू शकतात. पण मी हे अक्षय तृतीयेला भरल्यामुळे सीझनचा पहिला आंबा हा आपण अक्षय तृतीयेला देवाला वाहतो. त्यामुळे मी या ठिकाणी आंब्याचाच नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य दाखवताना त्याच्या अवतीभवती 3 वेळा पाणी सोडून नैवेद्यम खाद्यम समर्पयामी हा नैवेद्याचा मंत्र म्हणावा. संपूर्ण पूजा झाल्यावर नंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने ही उतरंड मंदिरात ठेवू शकतात.